नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत आहे कल्पेश साळुंखे या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आशा करतो की सर्व स्वस्त असतील आणि मस्त असतील. मनोज दे हा बऱ्याच लोकांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहीत नसेल. पण मनोज दे हा जाणल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की मिळणार आहे मित्रांनो, ते म्हणजे मोटिवेशन. आणि आज आपण तेच मोटिवेशन घेण्यासाठी या व्हिडिओवरती उपस्थित आहोत. आणि हा मनोज दे नेमका कुठे राहतो, याचं काम काय, हा किती पैसा कमवतो, याचा स्ट्रगल कसा होता, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर आपण व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करू, नंतर सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मनोज दे हा धनबाद या गावातील साधारण मुलगा होता. म्हणजे तो आताही आहे, पण त्याचा एक प्रवास कसा आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याने 17व्या-18व्या वर्षी त्याने 16-17 त्याचं यूट्यूबचं करिअर स्टार्ट केलं मित्रांनो. आणि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहून त्याने एक स्वप्न बघितलं होतं की मी कुठेतरी पैसा कमवेल आणि मी पैसा जो असेल त्याच्यासोबत मी चांगली प्रसिद्धीही कमवेल. तर हा जो मनोज दे होता हा छोट्याशा घरात राहणारा होता. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही कौलाचं किंवा साध्या छपराचं जे घर असतं त्या प्रकारच्या घरामध्ये राहणारा हा मनोज दे होता. पण याची जी स्वप्न होती मित्रांनो, ही आकाशाला भिडणारी स्वप्न होती. आणि त्याच्या मनात तो रात्री झोपत असताना नेहमी हाच विचार करत असे की मी एक दिवशी कोणत्या तरी एका फील्डमध्ये मी टॉपला जाईल, चांगला पैसा कमवेल. मित्रांनो बघा, स्वप्न बघण्यासाठी पैसा लागत नाही, फक्त जिद्द आणि चिकाटी तुमच्या मनात पाहिजे. बरोबर तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतात. आणि तेच मनोज देने प्रूव्ह करून दाखवलं की तो यशस्वी होऊ शकतो आणि तो झालाही. तर त्याचं स्वप्न होतं मित्रांनो की मी यूट्यूबला येऊन खूप चांगली प्रसिद्धी मिळवेन आणि त्याच्यासोबतच खूप चांगला पैसा कमवेल. मित्रांनो, ज्याचे वडील सायकल पंक्चरचं दुकान चालवत होते, ज्याच्याकडे व्यवस्थित पैसेसुद्धा नव्हते की तो ती वस्तू आणू शकतो, त्याने ते घरच्या घरी मॅनेज करून जुगाड करून त्या वस्तू करून त्याने ते सगळं यूट्यूब चॅनल बनवलं. आणि आता हल्ली तो 1.5 ते 2.25 करोडच्या बंगल्यामध्ये राहतो मित्रांनो. त्याच्याकडे 3 ते 4 मोठ्या 4 व्हीलर आहेत आणि त्याच्याकडे खूप मोठी जागासुद्धा आहे. तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो. खूप चांगले मोबाईल, खूप चांगले कपडे. ज्याच्याकडे अशी वेळ होती की त्याच्याकडे व्हिडिओ बनवत असताना वारंवार कपडे चेंज करायला सुद्धा कपडे नव्हते. गरीब मनोज देकडे त्यावेळेला पैसे सुद्धा नव्हते, त्यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होते. त्यांना खूप जास्त इकॉनॉमिकल प्रॉब्लेम होते, इश्यूज होते. त्यांच्या घरात 200-300 रुपये रोज कमवणारे त्याचे वडील होते आणि त्याच्यावरती त्यांचा संसार चालू होता. आणि आज तो त्याच्या झोपडीतून निघून आज तो 1.5 ते 2.25 करोडच्या बंगल्यात राहतोय मित्रांनो. जी लोक आहेत UP बिहारची, ती झोपडपट्टीत राहतात, एकदम तुटलेल्या फुटलेल्या घरात राहतात. पण ती लोक आज जसाही त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असेल, मोबाईल कोणताही असेल, त्याच्यात ते स्टार्ट करतायत. एक कुठून तरी इकडून तिकडून मदत मिळून मित्रांनो ते आज व्हिडिओ बनवतायत आणि यूट्यूबला टाकतायत. आणि असे बरेचसे लाखो लोक आहेत ज्यांना खाण्याचे सुद्धा वांदे आहेत, त्यांना पाण्याची खाण्याची सोय नाही आहे. तर असे लोकसुद्धा आज या घडीला लाख रुपये कमवत आहेत मित्रांनो. तर मी महाराष्ट्रातल्या माझ्या बंधू आणि भगिनींना परत एकदा सांगेल की त्यांनी सुद्धा यूट्यूबला या. यूट्यूबला आल्यानंतर तुमची चांगली कॅटेगरी निवडा. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं मोबाईलची क्वालिटी, म्हणजे व्हिडिओ क्वालिटी तुम्ही चांगली द्या. त्याच्यानंतर साऊंड क्वालिटी चांगली द्या, तुमचं लाईट क्वालिटी चांगली द्या. या 2-4 ज्या बेसिक गोष्टी आहेत या तुम्ही चांगल्या प्रोव्हाइड केल्या मित्रांनो, तुमचं काही महिन्यातच तुमचं यूट्यूब हे ग्रो होऊ शकतं. आणि ग्रो झाल्यानंतर तुम्ही मोनेटाईज तुमचं चॅनल झाल्यानंतर तुम्ही चांगला पैसा कमवू शकता मित्रांनो. सबसे बडा रोग हे क्या कहेंगे लोक. त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांना खड्ड्यात जाऊ द्या. तुम्ही स्वतः तुमचं काम चांगलं प्रामाणिकपणे करा. तुमचं इंटेंट जे ते चांगलं ठेवा, तुमचं पर्पज चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा. तुमचं काम कन्सिस्टंटली करत राहा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अल्टिमेटली एक दिवशी सक्सेसफुल व्हा मित्रांनो. सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे. इथे सुद्धा तुम्ही 2,000, 4,000, 5,000 थोडीफार रक्कम असे ना इन्व्हेस्ट करा. हेच तुम्हाला 2,000चे 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख कधी होतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. फक्त थोडीफार रक्कम जी असेल बेसिक रक्कम इन्व्हेस्ट करा. काही काळ काम करत राहा मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने. आणि बघा मित्रांनो, तुमचा दिवस नक्की येईल मित्रांनो. माझ्यावरती विश्वास ठेवा. आता मी तुम्हाला असं वाटलं असेल की याचं स्वतःचं चॅनल ग्रो नाही, असं नाही मित्रांनो. याच्या अगोदरसुद्धा माझं चॅनल होतं, 900 सबस्क्रायबर आहेत माझे. द ड्रीमर कबीर नावाने हे माझं चॅनल आहे. 850-900 पर्यंत काहीतरी त्याच्यावरती सबस्क्रायबर आहेत. आता त्याचे काय कारण आहे की मी ते चॅनल सोडलं, तर तो आजचा विषय नाही आहे. तर माझं चॅनल होतं, मला अनुभव आहे
आणि माझे प्रयत्न आधीपासूनच चालू आहेत आणि आतापर्यंत चालू आहेत आणि पुढे मी चालू ठेवणार आहे मित्रांनो. ही माझी सुरुवात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मी तुम्हाला विनंती करेल की सबस्क्राईब करा, कारण माझाही तोच प्रयत्न आहे की मी चॅनल ग्रो करावं आणि कुठेतरी माझं चॅनल मॉनिटाईज व्हावं, मीही फेमस व्हावं, मी पण पैसा कमवावं. म्हणून दे किंवा त्याच्यासारखे भरपूर लोक आहेत मित्रांनो ज्यांना आपण बघून इन्स्पायर होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजची माहिती बघितली मित्रांनो. आशा करतो की सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, जर काही अडचण असेल तर कमेंट करा. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर विशेष वाटला असेल, याच्यातनं तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड झाली असेल मित्रांनो, तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. कारण आपण व्हिडिओ नेहमी बनवत असतो फक्त आणि फक्त स्वप्न बघणाऱ्यांसाठी. फॉर द ड्रीमर्स. स्टे हेल्दी, बी वेल्दी. थँक्यू सो मच.